शुभप्रभात विद्यार्थी मित्रांनो. आजचं आपल्या पाठाचं नाव आहे हास्य चित्रातली मुलं. हे एक स्थूल वाचन आहे. परीक्षेमध्ये जेव्हा प्रश्न विचारले जातील किंवा परीक्षा प्रश्नपत्रिका जर तुम्ही आराखडा जर पाहिला तर त्यामध्ये स्थूल वाचन हा एक वेगळा सेक्शन बनवला जातो किंवा स्थूल वाचनावरती काही वेगळे प्रश्न विचारले जातात. 4 ते 6 मार्कासाठी काय केले जातात, ह्याच्यामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. स्थूल वाचनाचा एक वेगळा आपला ह्याच्यामध्ये सेक्शन आहे. जसं गद्य विभाग असेल, पद्य विभाग असेल, भाषा अभ्यास असेल, व्याकरण असेल आणि हा 5वा असेल स्थूल वाचन. ह्याच्यावरती परीक्षेमध्ये काय केले जाते, वेगळे प्रश्न विचारले जातात. तर सुरू करूया आजचा पाठ, हास्य चित्रातली मुलं. सर्वप्रथम आपण लेखक परिचय करून घेऊ. या पाठाचे लेखक आहेत मधुकर धर्मापुरीकर. यांचा जन्म 1954 साली झाला. एक प्रसिद्ध कथा लेखक, ललित लेखक व व्यंगचित्राचे संग्राहक व अभ्यासक सुद्धा राहिलेले आहेत. 1976 पासून त्यांनी व्यंगचित्राचा संग्रह करण्यास सुरुवात केली. कथा लेखनासोबतच व्यंगचित्राच्या आस्वादाच्या निमित्ताने विपुल लेखन, किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या अनकॉमन मॅन आर.के. लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी आर.के. नारायण यांच्या मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकांचे मराठी अनुवाद केलेले आहेत. अप्रभू, रूप, विश्वनाथ हे कथा संग्रह. रेषा लेखक वसंत सरवटे. हसऱ्या रेषेतून पलीकडले हे पुस्तके त्यांचे काय प्रसिद्ध आहेत. हे आपण पाहिला लेखक परिचय पाहिला. त्याचे लेखक होते मधुकर धर्मापुरीकर. तर आपण या पाठाचं थोडक्यात माहिती करून घ्या की पाठामध्ये नक्की काय सांगितलेलं आहे किंवा लेखकाला नक्की याच्यामध्ये काय सांगायचंय. हास्यचित्र आणि व्यंगचित्र म्हणजे काय, ती कशी वाचायला पाहिजेत हे प्रस्तुत पाठातून सांगितले आहे. हास्यचित्र, व्यंगचित्र आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात. हास्यचित्र व व्यंगचित्र यामधील भेदभाव दर्शवत लेखकाने या चित्रदुनियेची सफर प्रस्तुत पाठातून घडवून आणली आहे. प्रस्तुत लेख वयम 2016च्या दिवाळी अंकातून घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये पहा काय सांगितले की तुम्ही जर आता तुम्ही ह्या अशा वयामध्ये आहात की तुम्ही काय करू शकता, तुम्ही कार्टून बघता किंवा काही असे कार्टूनचे सिनेमे पाहतात. त्यामध्ये असे काय असतात की कार्टून सिनेमा जेव्हा तयार करतात, कार्टून सिनेमे तयार करायच्या अगोदर तुम्हाला काय करायला लागतात, काही चित्र काढावे लागतात. त्या चित्रातूनच काय होते, मग कार्टूनची निर्मिती होते. आणि ह्या चित्राची गणती कुठेतरी काय केली जाते, हे हास्यचित्र किंवा व्यंगचित्रामध्ये केली जाते. तर या पाठामध्ये आपल्याला हास्यचित्र आणि व्यंगचित्र यामध्ये नेमका फरक काय, फरक जास्त नसतो. फरक फक्त काय असतो, काही गोष्टींचा असतो, काय ते आपल्याला लिहायची गरज असते. तर या पाठामध्ये लेखकाने हास्यचित्र आणि व्यंगचित्र म्हणजे काय आणि ती कशी वाचायला पाहिजेत. आता तुम्ही बोलाल की चित्र आहे, चित्र कशी वाचायला पाहिजेत. त्यामध्ये या पाठामध्ये लेखकाने सांगितले की ही चित्र जी असेल, ही चित्र कशी वाचायची, हे चित्र आपल्याला कसं आपण बघता येईल किंवा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असेल, या पाठातून काय केलं लेखकाने आपल्याला सांगितले आहे. आता जे हास्यचित्र असतील किंवा व्यंगचित्र असतील, हे आपल्याला काय करतात, पहिला जो त्यांचं मुख्य कार्य असेल ते काय करतात, हे आपल्याला हसायला भाग पाडतात. आणि दुसरा जो असेल, हे आपल्याला विचार करायला सुद्धा भाग पाडतात. आता तुम्ही म्हणाल की हे जर हास्यचित्र आहेत, व्यंगचित्र आहेत, ह्याच्यामध्ये विचार करण्यासारखं काय असतात. जर तुम्ही बाहेरच्या दुनियामध्ये गेलात किंवा बाहेरच्या जगामध्ये गेला, जिथं व्यंगचित्रांचं काय असतं, एक्झिबिशन असतं किंवा वर्कशॉप असतं, तिथं अशी काही व्यंगचित्र किंवा हास्यचित्र असतात. त्यातून आपल्याला काहीतरी विचार करायला भाग पाडतात किंवा आपल्याला काहीतरी मिळतं त्यातून, किंवा आपल्याला काहीतरी दर्शवण्यासाठी काय असतात, हे तिथं व्यंगचित्र काढलेले असतात. आता असं बोललं जातं की 1000 शब्दापेक्षा एक व्यंगचित्र काय असतं, हे पुरेसं असतं. म्हणजे 1000 शब्द लिहिण्यापेक्षा, 1000 शब्द लिहिण्यापेक्षा किंवा एक पान लिहिण्यापेक्षा किंवा 2 पान लिहिण्यापेक्षा एक व्यंगचित्र जर काढलं तर ते अर्थ काय होतो, दोघांचा एकच होतो. त्यामुळे लेखकाने काय केलं, ते व्यंगचित्र आणि हास्यचित्र असेल यांना काय सांगले, ते विचार करायला काय करतात, ते भाग पाडतात. तर लेखकाने या पाठातून हास्यचित्र, व्यंगचित्र यामधील
भेदाभेद दर्शवत लेखकाने चित्र दुनियाची सफर प्रस्तुत पाठातून घडवून आणलेली आहे. तर आपण आता पाठाला सुरुवात करूया. तर हा आपला पाठ आहे आपला हास्यचित्रातील मुलं, स्थूल वाचन. आपण दररोज कार्टून्स पाहतो. ते आपल्या इतक्या सवयीचे झालेले आहेत की कार्टूनच्या ऐवजी त्याला कोणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण दबकतो. शिवाय आपण सहसा जे पाहत असतो ते असतात स्ट्रीप कार्टून म्हणजे चित्रमालिका. चिंटू हे त्याचे सर्वात महत्वाचे असे उदाहरण. अशा चित्राच्या पहिल्या भागात कोणीतरी कोणीतरी कोणाला तरी सांगत असतं, बोलत असतं, मग त्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या भागात त्या सांगण्या बोलण्यातून उलगडणारी गंमत असते. कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं, हे पाहून खुदकन असं येतं आपल्याला. असं चित्र हे हास्यचित्र असतं. मग हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर आपल्याला काय सांगता येईल? आता तुम्ही पाहाल खूप सारे असे मराठी पेपर असतील किंवा इंग्लिश पेपर असतील किंवा कोणत्या हे जे भाषेचे पेपर असतील त्यामध्ये काही कार्टून सेक्शन असतो. त्यामध्ये तुम्ही पाहिलं सकाळ पेपर देतो सगळ्यांकडे. सकाळ सकाळ पेपर मध्ये लगभग जवळपास 15 ते 20 वर्षापासून एक छोटासा कॉर्नर मध्ये काय ते चिंटू हे काय ते तिथे एक चित्रमालिका येते. चित्रमालिका म्हणजे काय, की त्यामध्ये असे 3 सेक्शन केलेले असतात किंवा 4 सेक्शन केले असतात. पहिल्या 2 सेक्शन मध्ये काय असतात, त्याच्यामध्ये कुणी कोणाला एकमेकांसोबत बोलत असतात. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या भागामध्ये जर पाहिलं त्या चित्राची किंवा ही जी काही ही काही चित्रमालिका असल्या भागातून काय कळते, ही आपल्याला गंमत कळते किंवा ह्या तिसऱ्या भागातून आपल्याला गंमत आपल्याला समोर येते. म्हणजे आपण जे पाहतो, आपण जे टीव्ही वरती पाहतो किंवा आपण जे ह्याच्यावरती पाहतो, पेपर मध्ये पाहतो, ह्याला आपण व्यंगचित्र किंवा हास्यचित्र नाही म्हणत. आपण ह्याला काय बोलतो, स्ट्रिप कार्टून्स म्हणजे चित्रमालिका बोलणार आपण ह्याला. आता आपल्याला जर विचारलं हास्यचित्र म्हणजे काय किंवा व्यंगचित्र म्हणजे काय, तर आपल्याला उत्तर देता येईल का? तर हास्यचित्र म्हणजे काय, कुणी सांगेल वेडवाकड चित्र काढलं की ते झालं कार्टून. कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो आणि कोणी सांगेल त्यात एक माणूस असतो तो दुसऱ्याला बोलतो, ते वाचलं की आपल्याला हसू येतं वगैरे वगैरे. आता तुम्हाला सांगितलं व्यंगचित्र म्हणजे काय किंवा हास्यचित्र म्हणजे काय, तुम्ही काय सांगाल? असं एक चित्र असतं जे वेडं-वाकडं काढलेलं असतं किंवा असं काय असतं त्यामध्ये काहीतरी जोक सांगितलेला असतो. असं काय असतं की त्यामध्ये माणसं एकमेकाशी बोलत असतात, एकमेकाशी गंमत करत असतात. म्हणजे त्यामधून आपल्याला हसायला मिळतं, म्हणजे तो काय झालं, हास्यचित्र झालं. हे सगळं सांगणं, बोलणं बाजूला ठेवून आपल्याला हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल. सफाईदार रेषेने काढलेली गमतीदार चित्र म्हणजे हास्य चित्र. इथे काय सांगितलेत लेखकाने, की जे आपण बोलतो हास्यचित्र म्हणजे काय, वेडवाकडं काढलेलं किंवा हास्यचित्र म्हणजे काय, जोक असतो. हास्यचित्र म्हणजे काय असतं, त्यामध्ये आपल्याला हसायला येतं. पण हे सर्व बाजूला ठेवून हास्यचित्राची जर व्याख्या करायला गेली, तर हास्यचित्राची व्याख्या काय केली लेखकांनी, सफाईदार रेषांनी काढलेली गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. तर 1 मार्काला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की हास्यचित्र म्हणजे काय? तर हास्यचित्र म्हणजे सफाईदार रेषांनी काढलेले गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. हास्यचित्राचे वैशिष्ट्य काय तर काय, तर ते पाहिलं की आपल्याला हसू येते. म्हणजे हास्यचित्राचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे काय, ते जर पाहिलं आपण किंवा आपण जे बघितलं किंवा आपण ते वाचलं तर आपल्याला काय येणार, हसू येणार किंवा आपल्याला गमतीशीर वाटणार, म्हणजे झालं हास्यचित्र. आता ह्या उलट व्यंगचित्र म्हणजे काय? व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढचा टप्पा. व्यंगचित्र सुद्धा आपल्याला हसवतं, पण केवळ हसवणं त्याचा हेतू नसतो. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसू येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. आपण जर त्या त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो, तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेले असतो हे आपल्याला लक्षात येतं. आता ह्याच्यामध्ये पहा, हास्यचित्र आणि व्यंगचित्र. हास्यचित्र म्हणजे काय, ते फक्त आपल्याला हसवतं, त्यामध्ये काहीतरी गंमत सांगितली असते. पण व्यंगचित्र म्हणजे काय, व्यंगचित्र असं चित्र जे बघितल्यानंतर आपल्याला हसू येतं, आपल्याला गंमतही वाटते, पण ह्याचा पुढचा टप्पा म्हणजे आपल्याला ते विचार आपण जर तिथे थोडा वेळ पाहत राहिलो किंवा आपण जर त्या चित्राला थोडा वेळ न्याहाळत राहिलो, तर आपल्याला असं समजेल की या चित्रा पलीकडे किंवा गमती पलीकडे पण या चित्रामध्ये काहीतरी काय
लपलेलं आहे ते आपल्याला काय करतं, विचार करायला भाग पाडतं. म्हणजे अशा गोष्टी त्या चित्रामध्ये लपलेल्या असतात की ते आपल्याला काय करतात, हे विचार करण्यासाठी किंवा थिंक करण्यासाठी काय करतात, हे आपल्याला आपल्याला काय करतात, हे भाग पाडतात. म्हणजे हास्यचित्र आणि व्यंगचित्रामध्ये फरक आहे. हास्यचित्र म्हणजे काय, सफाईदार रेषेने काढलेले गमतीदार चित्र, फक्त एवढंच. आणि व्यंगचित्र म्हणजे काय, सफाईदार रेषेने काढलेले चित्र ज्यामुळे आपलं हसू येतं, गंमती वाटते, पण आपल्याला काय करतात, हे विचार करायला सुद्धा भाग पाडतात. किंवा त्यामध्ये काहीतरी विचार हा गमतीदार हा काय केला असतो, विचार हा मांडलेला असतो. मुलांचे हास्यचित्र काढणे हे सर्वात अवघड गोष्ट आहे. मुलांचे म्हणजे केवळ मुलांसाठी नाही, तर ते हास्यचित्रात जी मुलं असतात, ती मुलं काढणं फार अवघड असतं. का? तुम्ही काढून पहा, तेव्हा लक्षात येईल. कारण लहान मुलांचे चित्र आकाराने लहान काढलं, तर ते थोडंच लहान मुलांचं वाटणार. एखादा उंच माणूस काढला, तर तो उंच माणसाचा मुलगा वाटणार. का? छे मग दाढी-मिशा नसल्या की दाढी-मिशा नसल्या की होईल का चित्रातलं पोरगं? नाही बुवा, तसंही होणार नाही. त्यातली त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरगं? ते चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्याला त्या अडचणी लक्षात येतात. मोठ्या माणसाकडे आणि मुलांकडे आपण बारकाईने पाहिलेलेच नाही. हे आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल आणि इथेच व्यंगचित्रकाराचं कौशल्य लक्षात येतं. मुलांसाठी विनोद करणे एक वेळ सोपं, पण व्यंगचित्रातलं मूल हे मुलासारखं दिसणं सर्वात कठीण. ते लेखक काय सांगतात, की मोठ्या माणसाचे जे व्यंगचित्र असतात किंवा मोठ्या माणसाचे जे काही चित्र काढतो ते काढण्यासाठी काय असं सोपे असतात. दाढी-मिशा काढले, वेगवेगळ्या केसाची रचना काढली किंवा त्यांच्या चेहऱ्यानुसार काढलं, की ते हास्यचित्र किंवा व्यंगचित्र होऊन जातं. ते काढण्यासाठी सर्वात अवघड असतं. का? आकाराने लहान काढलं की झाला छोटा मुलगा असं असतं का नाही? आकाराने मोठा काढला तर तो सुद्धा मुलगा वाटू शकतो किंवा छोटा मुलगा वाटू शकतो. म्हणजेच व्यंगचित्रामध्ये आकार हा काय नसतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भूमिका भूमिका निभावत नसतो. म्हणजे तुम्ही छोटा काढा किंवा मोठ्या आकाराने काढा, त्यामध्ये काही नाही. तो काय वाटला पाहिजे, तो छोटं मूल वाटलं पाहिजे किंवा छोटं बाळ वाटलं पाहिजे. मग तुम्ही त्याला दाढी-मिशा नाही, तुम्ही म्हणाल की त्याला दाढी-मिशा नाही काढायच्या, मग तो मुलगा वाटेल. असं कसं होईल? काही माणसांना दाढी-मिशाही नसतात. मग इथेच काय होतं, ते व्यंगचित्राचं जे कौशल्य असतं, हे आपल्याला काय होतं, ते लक्षात यायला सुरू होतं. म्हणजे जर आपल्याला छोटी मुलांचं जर व्यंगचित्र काढायचं असेल, तर त्यांचे हावभाव आपल्याला टिपावे लागतात. त्यांचे काय करायला लागतात आपल्याला, त्यांची जी रीडिंग असेल किंवा त्यांचं हास्यभाव असतील किंवा चेहऱ्याचे भाव जे असतील, ते आपल्याला काय करायला लागतात, हे टिपावे टिपावे लागतात. त्यानंतरच आपण काय करू शकतो, ते व्यंगचित्र काढू शकतो. म्हणजे फक्त तुम्ही बोला नाही, "तो छोटा मुलगा शर्ट चड्डी घाला, तो छोटा मुलगा होऊन जाईल." असंही नसतं. तो छोटा मुलगा त्या व्यंगचित्राला तुम्ही शर्ट चड्डी जरी घातली, तर तो मोठा माणूसही वाटू शकतो किंवा अजूनही वाटू शकतं. पण त्या त्या चेहऱ्यावरचे भाव जे असतील, त्या चेहऱ्यावरचे भाव असतात, काय असतात ते, हे छोटा आहे की मोठा आहे, हे आपल्याला सांगून जातं. आपण इथे वेगवेगळ्या व्यंगचित्रकाराने आपापल्या व्यंगचित्र, हास्यचित्रात लहान मुलं कशी काढली, त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटलं, ते पाहूया. आता पुढच्या सेक्शनमध्ये आता आपण आतापर्यंत काय पाहिलं, की हास्यचित्र आणि व्यंगचित्र यामधील दोघांचा फरक पाहिला किंवा हास्यचित्र म्हणजे नेमकं काय असतं आणि व्यंगचित्र म्हणजे नेमकं काय असतं, हे काय केलं आपण, ते या दोघांची परिभाषा पाहिली. दुसऱ्या सेक्शनमध्ये काय पाहिलं, की मुलांचे हास्यचित्र काढणं म्हणजे जितकं आपल्याला सोपं वाटतं त्यापेक्षा काय खूपच अवघड असतं. आकारानं लहान-मोठं काढलं म्हणजे चित्र होत नाही. त्याला दाढी-मिशा न काढल्या म्हणजे चित्र होत नाही. तर काहीतरी वेगळा शर्ट-चड्डी घातली म्हणून लहान मुलं का होत नाही. तर काहीतरी काय करतात, हे व्यंगचित्राला त्याचे जे हावभाव टिपावे लागतात त्या व्यंगचित्रकाराला. बाळाचे काय करावे लागतात, ते फेस रीडिंग जे असेल किंवा फेसचं जे काही स्ट्रक्चर असेल ते काय करायला लागतात, ह्याच्यामध्ये चित्रामध्ये ओतावे लागतात. आता पुढच्या भागामध्ये वेगवेगळे जे व्यंगचित्रकार होऊन गेले किंवा हास्यचित्रकार होऊन गेले, तर त्यांनी लहान मुलं काढताना कोणता काय केलं, विचार अ,
कोणता कोणते विचार आणला मनामध्ये आणि कोणते कोणते विचार मनात आणून ते हास्यचित्र किंवा व्यंगचित्र तयार केले हे आपण आता पाहणार आहोत. हास्यचित्र म्हटलं की आधी आठवण येते ती शी. द. फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकाराची. शाळेतल्या 4थी-5वीच्या गणिताच्या पुस्तकात फडणवीसांची हास्यचित्र होती. ती पाहताना गणिताचा बाऊ कमी झाला होता मुलांचा. त्यांचे हास्यचित्र पहा. जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतात असा आपला समज. मात्र या चित्रात फ्रॉक घातलेली लहान मुलगी लहान बाळाला दूध पाजते. दूध पाजावे तशी या लहानग्या रोपट्याला पाणी घालते आहे. ते किती काळजीने दुधाच्या बाटलीने. आता वरचं चित्र जर पाहिलं आपण, या चित्रामध्ये काय होतं, जाड रेषाने चित्र काढलेले. आज पहिली लोक काय समजायचे, जाड रेषाने काढायचे म्हणजे काय काढायचे, फक्त मोठ्या माणसाचे आपण चित्र काढू शकतो. पण ह्यामध्ये जर पाहिलं, श्री. द. फडणीस यांनी काय केले, ते 4थी ते 5वीच्या वर्गामध्ये जे काही गणिताचे पुस्तक असते त्यामध्ये जे कार्टून्स असतील किंवा ज्याच्यामध्ये काही चित्र असेल, हे चित्र काढण्याचं काम कोणी केलेलं आहे, श्री. द. फडणीस यांनी केलेलं आहे. या चित्रामध्ये एक छोटी मुलगी काय करते, एका रोपट्याला दुधाची बाटली जी असेल, छोट्या मुलाची दुधाची बाटली असेल, त्या दुधाच्या बाटलीने काय करते, पाणी घालते. आता ह्याच्यामध्ये पहा, व्यंगचित्रकाराने किती विचार करायला भाग पाडलेले किंवा विचार करण्यासाठी आपल्याला इथे दिलेले. म्हणजे जसं छोटं बाळ असेल, छोट्या बाळाला जर त्याला वाढवायचं असेल, छोट्या बाळाला काय मोठं करायचं असेल तर काय करतो आपण, त्याला दूध पाजतो. तसंच या जर छोट्या रोपट्याला किंवा या छोट्या झाडाला जर मोठं करायचं असेल, जसं छोट्या बाळाला दुधाची गरज असते, तसंच ह्याला काय असते, ही पाण्याची गरज असते. म्हणजे एक चित्र पण यातून किती विचार काय करतात यातून बाहेर पडतात. म्हणजे जसं आपण छोट्या बाळाला सांभाळतो आणि मोठं करतो, त्यानंतर ते मोठं बाळ काय करतं, आपापल्या पायावर उभं राहताना आपलं जीवन जगतं. तसंच छोट्या रोपट्यालाही आपण काय केलं, त्याचं संगोपन केलं छोटेपणी, त्या छोट्या बाळासारखीच आपण त्याची काळजी घेतली तर रोपटं मोठं होऊन किंवा त्या रोपट्याचा वृक्ष होऊन ते वृक्ष काय करतं, आपल्याला 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 फळं फुलं सावली देतं. म्हणजे रोपट्याचं छोट्या बाळाप्रमाणे काय करायचं, आपल्याला संगोपन करायचं. म्हणजे फक्त एका व्यंगचित्रातून किंवा हास्य चित्रातून काय दिलेत आपल्याला, इतका मोठा विचार किंवा आपल्याला इतकं विचार करायला काय केलं त्यांनी भाग पाडलेले. पुढचं असेल बघा, श्याम जोशी हे मराठीतले मागच्या पिढीचे महत्वाचे हास्य चित्रकार. त्यांची रेषा ही फडणीच्या रेषेपेक्षा अगदी उलट, नाजूक आणि लवचिक अशी. त्यांच्या हास्य चित्रात पहा, अगदी रांगणार मूल काढलं आहे. त्यांची हालचाल जाणवते नाही का, शिवाय देवाला फुल देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा. हास्य चित्र आणि चित्रात हाच फरक असतो. चित्रात हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो, तर हास्य चित्रात विनोदी माणूस एखाद्या वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो, तशी चित्राची गमती तर हुबेहूब नक्कल करत असतो. आता ह्याच्यामध्ये पहा, ह्याच्यामध्ये काय केले, जाड रेषा वापरलेल्या आपल्याला दिसून येतात. पण ही दोन चित्र पाहिले आपण, हे पहिलं रांगणारं मूल जे असेल, रांगणारं मूल जर पाहिले, ह्याच्यामध्ये काय केले, बारीक रेषांचा काय केले तिथे उपयोग केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये पहा काय केले, बारीक रेषांचा काय केले ते उपयोग केलेले. म्हणजे लेखकाला हे सांगायचंय की जेव्हा आपण चित्र काढतो किंवा हास्यचित्र काढतो, हास्यचित्र आणि चित्रामध्ये काय फरक असतो, चित्रामध्ये आपण काय करतो, हुबेहूब चित्र काढतो. म्हणजे जसं आपण फोटो काढतो, जसं आणि प्रिंट करतो. चित्रामध्ये काय करतो, हुबेहूब काय करतो आपण, तो चित्र काढायचा प्रयत्न करतो का हुबेहूब त्या माणसाची नक्कल करायचा प्रयत्न करतो. पण हास्य चित्रामध्ये काय असतं, त्यांच्या वागण्या बोलण्याची काय करतो आपण, नक्कल करतो. तुम्ही बोलाल की चित्रामध्ये वागण्या बोलण्याची नक्कल कशी करता येईल, आता ह्याच्यामध्ये पहा, ह्या चित्रामध्ये काय दिलेलं पहा, अख्खा भारत बंद असला तरी आम्ही बुवा उघडेच असतो. म्हणजे आता यामध्ये काय विनोद निर्मिती केलेली आहे. म्हणजे यामधून लेखकाला सांगायचंय की भारत बंद असला तरी छोटे मुलं काय असतात, ते उघडेच असतात. त्यांना काही चालतं तेव्हा काय, त्यांना काही फरक पडत नाही. म्हणजे जगामध्ये काय होतं काय नाही, भारत देशामध्ये किंवा कोणत्याही देशामध्ये काय चाललंय, कुठं काय चाललंय, हे त्यांना काही नसतं पडलेलं. फक्त त्यांना काय पडलं, आपण कसे आहोत, गमतीदार आहोत, हेच पडलं असतं. आता ह्या दुसऱ्या चित्रामध्ये पहा, हा काय करतोय मुलगा, गणपती बाप्पाला किंवा गणपती देवाला काय करतोय, फुल वाहतोय. तो काय बोलतोय, बागेत एकही फुल मिळालं नाही रे बाप्पा. म्हणजे तो बागेत गेला पण बागेतलं एकही फुल मिळालं नाही, म्हणून तो काय करतोय,
बॅडमिंटनचं जे फूल असेल तो बॅडमिंटनचं फूल काय करतोय देवाला अर्पण करतोय. म्हणजे त्याची सर्वात आवडती गोष्ट काय करतोय तो देवाला अर्पण करतोय. म्हणजे लहान मूल जर पाहिलं लहान मुलामध्ये काय असते खरेपणा असतो किंवा लहान मुलामध्ये कोणते कपट नसतं किंवा लबाडी नसते. ते काय असतं ते सच्च्या मनाने किंवा अंतर्भावन मनाने काय करतात ते पूजा करत असतात किंवा अंतर्भाव मनाने काय करतात ते लोकांना खरं सांगतात किंवा लोकांचं काय करतात ते खरेपणा लोकांना स्वतःचा जो खरेपणा असतात ते काय करतात समोरच्या व्यक्तीला हे सांगत असतात. म्हणजेच हास्य चित्रातून फक्त चेहऱ्याची नक्कल न करता त्या काय करायचे वागण्याची आणि बोलण्याची काय करायची इथं नक्कल करायची आहे. हाच फरक असतो हास्य चित्रामध्ये आणि आणि जो चित्र काढतो त्याच्यामध्ये. दुसरं पहा डेव्हिड लँगडन या अमेरिकन व्यंगचित्रकाराचे हे चित्र पहा. पहिल्या चित्रात चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतोय. हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो. मग त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव आपल्याला जाणवतात आणि खरे वाटतात. तर इथे पहा तो काय करतोय गुल्लक फोडतोय किंवा एक काय करतोय बिशी आपण ज्याला बोलतो मराठीमध्ये तो काय करतोय फोडण्याचा प्रयत्न करतोय. इथे काय केलंय हा हे काय काय मुलगा दाखवलेला पण त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव जर पाहिले डोळ्यांची निर्मिती बघा त्या चेहऱ्याचा जो चेहरा असेल पण त्याचा काही होठ जे असेल त्याची निर्मिती पहा. तो काय करतोय गुल्लक फोडताना तो काय करतोय इकडे तिकडे सगळीकडे नजर पाहतोय किंवा इकडे तिकडे काय करतोय नजर फिरवतोय आणि त्यानंतर त्या गुल्लक मधून काय करतोय तो पैसे काढण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे त्या हावभावावरून हे दिसून येतं की ज्या गुल्लक मधून तो पैसे काढतोय तो काय करतो कुणालाही न विचारता काढतोय किंवा कुणाला काही सूचना न देता काय करतोय तो त्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न करतोय. जर दुसरं चित्र भोकाड पसरणाऱ्या मुलाचं त्याला व्यंगचित्र म्हणता येईल का बरं. चित्र पाहताना आपलं लक्ष आधी जातं ते काळ्या रंगाकडे मुलांच्या मोठ्या रडण्याकडे. आपल्याला वाटून जातं की लहान मुलं उगीच रडत असतात तसंच हा रडतो बाकी काही नाही. पण चित्राकडे लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्याला दिसतंय ती सेफ्टी पिन आणि विचार येतो अरे ही पिन त्याला टोचत असणार म्हणून त्याने भोकाड पसरले असणार. असेच असावे कारण मुलांच्या रडण्याला काय कारण असतं. इथे त्याचे हातपाय कसे काढले आहेत पहा. आता ह्याच्यामध्ये पहा या चित्रामध्ये त्या रडण्या आता हा रडतोय आपल्याला कशावरून दिसते एक काळा टिपका काढलेला दिसतोय किंवा काळा काय दिसतो ते टिपका मांडलेला दिसतोय. ह्याच्यावरून आपल्याला कळते की काय आणि एक छोटा दात काय केलं तिथे काढलेलं आहे. ह्यातून आपल्याला काय दिसतं की त्याने भोकाड पसरले म्हणजे त्याने काय केलं तो मोठ्याने रडत आहे. आता रियालिटीमध्ये पहा रियालिटीमध्ये आपण जेव्हा जोरात ओढतो तेव्हा असं काळं दिसतं का आतमध्ये तर आपली जीभ दिसते किंवा आपले दात दिसतात तर आतमध्ये जबड्यामध्ये भाग दिसतो. पण व्यंगचित्रामध्ये तसं नाही. व्यंगचित्रामध्ये आपल्याला काय करायचं थोडस गमतीशीर दाखवायचे त्यामुळे ते व्यंगचित्रकाराने काय केलेले ते दर्शनाचा प्रयत्न केले. पण तुम्हाला वाटलं अरे हा मुलगा उगाच रडतोय इथं ठेवलेलं सगळं ठेवलेलं आणि उगाच रडतोय. पण आपण जर चित्राकडे लक्ष ठेवलं किंवा लक्षपूर्वक पाहिलं तर तिथे काय दाखवलेले ते सेफ्टी पिन ही इथे काय केले दाखवलेले. आपल्याला विचारतो अरे ही सेफ्टी पण त्याला टोचत तर नसेल ना. ही सेफ्टी पण त्याला टोचलं नसल्यामुळे तो रडत नसेल ना. आणि हा रडल्यामुळे काय करतोय हा त्याचे हातपाय काय करतोय पूर्णपणे हा ताठ करतोय. आता छोट्या मुलांचे पहा तुम्ही जर हातपाय पाहिले हातपाय असे ताठ नसतात किंवा हातपाय असे काय नसतात ते एकदम सरळ नसतात. ते काय करतात कुठून असं मोडत असतात किंवा कुठून चालत असतात कुठून काही करत असतात. पण इथे त्याने काय केले हातपाय असे पूर्णपणे ताठ केले आणि मोठमोठ्याने रडतोय. म्हणजे तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय की मला कशामुळे रडणे येत असेल. आणि इथे एक लेखकाने काय सांगायचा प्रयत्न केलाय की कोणती मुलं विनाकारणाशिवाय किंवा कारण नसल्याशिवाय काय करत नाहीत रडत नाहीत. आता इथे व्यंगचित्रकार जे असेल व्यंगचित्रकाराने काय केलं ते कोणते विचार मांडलेले आहेत कोणते शब्द वापरले आहेत कोणते 2 पानाचं लेख लिहिलेला नाही काही नाही लिहिले. इथे फक्त काय काढलं एक चित्र काढलं आणि सोडून दिलं आणि चित्रावरून आपल्याला समजतं की त्या मुलाला जे होत असलेला जो त्रास आहे कशामुळे त्रास होतोय. आता इथे पहा इथे काय केलेलं इथेही कोणतं लेख लिहिलेला नाही कोणतंही काय केलेलं नाही ते शब्द वापरले नाहीत काही नाही. इथे फक्त काय दाखवले मुलगा शटलकॉक जो असेल किंवा बॅडमिंटन फुल असेल तो देवाला वाहतोय. म्हणजे मुलामध्ये निस्वार्थ भाव असतो
मुलामध्ये, छोट्या मुलामध्ये काय असतो, खरेपणा असतो, त्या मुलामध्ये एक सच्चाई दडलेली असते, हे सांगण्याचं काय करतो व्यंगचित्रकार करत असतात. म्हणजे इथे कोणत्याही शब्दाची गरज पडत नाही, ते कोणत्याही लेखाची गरज पडत नाही, काय नाही. ते फक्त काय करतात, आपण व्यंगचित्रातून आपण हे स्पष्ट करतो. त्यामुळे मी पहिल्यांदा सांगितलं की 1000 शब्द लिहिण्यापेक्षा हजार शब्दापेक्षा एक व्यंगचित्र काय असेल त्याला पुरेसं असतं. म्हणजे 1000 शब्द लिहून लोकांना पटवण्यापेक्षा एक व्यंगचित्र काढून लोकांना आपल्याला काय करता येतं, पटवता येतं. पुढचा पाहू आपण. लहान मूल लहान कशी दिसतात चित्रात, त्याचं नेमकं काय रहस्य आहे हे आपल्याला पाहायचं असेल तर ज्या व्यंगचित्र हास्यचित्रात मोठा माणूस आणि छोटा मुलगा असे दोन्ही आहेत, असे चित्र पाहावेत. जे आहेत जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांनी रेखाटलेले व्यंगचित्रकार. आता आर.के. लक्ष्मण हे काय होते, खूप मोठे असे व्यंगचित्रकार आहेत किंवा जागतिक कीर्तीचे काय आहेत, हे मोठे व्यंगचित्रकार आहेत. त्यांनी खूप असे मोठ्या न्यूजपेपर साठी, खूप मोठ्या अशा पुस्तकांसाठी त्यांनी काय केले, ते व्यंगचित्र काढलेले आहेत. जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांनी रेखाटलेले व्यंगचित्र. खेड्यात मुलांचे केस कापणारे असायचे. मुलाला जमिनीवर बसून त्यांनी केस कापले जायचे. ते पहा, तो माणूस कसा बसला आहे, त्याचा आकार, त्याच्या चेहऱ्यावरचे ते उत्साहाचे भाव आणि केस कापून घेणारा कंटाळलेला वैतागलेला मुलगा. तेच हातपाय, तेच नाक डोळे, पण फरक कुठे, की ज्यामुळे हा मोठा माणूस वाटतो आणि हे मूल लहान मूल वाटतं. आकाराने लहान मोठे पण आहेच, पण त्याशिवाय अधिक काय आहे. आता यामध्ये चित्रामध्ये जर पाहिलं आपण, आर.के. लक्ष्मण यांनी काढलेले चित्र आहे. ते काय केले, ते खेडोपाडी जर पाहिलं तुम्ही, काय खेडोपाडी काय होते, घरी येऊन केस कापत असेल, जो काही व्यक्ती असेल तो घरी येऊन काय करत असे, ह्या केस कापत असेल, लहान मुलांच्या असतील किंवा कुणाच्या. आता ह्यामध्ये काय सांगितलेले बघा, एक छोटा मुलगा बसलेला आहे आणि एक मोठा माणूस काय करतो, केस कापतोय. आता या चित्रामध्ये जर पाहिलं तुम्ही, आकारावर जर सांगू शकता, मोठा आकार आहे तर मोठा माणूस आहे, जर छोटा आकार असेल तर तो छोटा माणूस आहे. पण ह्याच्यावरतीच राहत नाही, त्या दोघांचे हावभाव जर पाहिले, हावभावावरून पण आपल्याला काय दिसून येते, कोण छोटा आहे आणि कोण मोठा आहे. केस कापणारा जो माणूस आहे हा अधिक उत्साही आणि काय, हा पूर्णपणे उत्साहाने केस कापते. पण त्याचबरोबर तो दुसरा मुलगा असेल, तो मुलगा काय पूर्णपणे कंटाळलेला आहे, वैतागलेला आहे, त्याला केस कापून घेण्याची इच्छा नाहीये, काय नाहीये. तो काय बसलेला आहे, गप्पने बसलेला तिथे आणि केस कापून काय करते, केस कापून घेत आहे. त्याचबरोबर शरीर रचना जी असेल, दोघांची शरीर रचना पण काय पूर्णपणे वेगळी आहे. या दोघांमध्ये आपल्याला फरक हे सांगता येईल, की मोठा माणूस का मोठा आहे आणि छोटा मुलगा हा का छोटा आहे, त्यातून आपल्याला हे दिसून येतं. ही चिंटूची चित्र मालिका पहा, इथे फरक आपल्याला दिसतो. शिवाय पहिल्या चित्रात त्या चिंटूचा प्रश्न त्यांच्या बाबाप्रमाणे त्याचा अर्थ समजतो, त्या अर्थाने उत्तम व्यंगचित्र आहे, नाही का. आता ह्याच्यामध्ये पहा, पहिला फक्त पाठ दाखवतो आणि पहिल्या पाठमध्ये काय करतोय, चिंटू विचारतोय, पप्पा नदीचं पाणी कुठे जातो. आता बाबांना जर प्रश्न विचार, बाबा पण काय सांगतात, निस्वार्थ भावाने सांगतात की नदी मोठ्या नदीला मिळते आणि मोठी नदी समुद्राला मिळते. आता यामध्ये तुम्हाला काय ठरलंय, यामध्ये जोक काय झाला, ह्याच्यामध्ये कोणता विनोद झाला, यामध्ये काय असायचं. पण जर तुम्ही दुसऱ्या पाठला गेला तर दुसऱ्या पाठ मध्ये काय विचारलेलं आहे, बाबा काय विचारतात, का रे. आता यातून आपल्याला काय होतं, उत्सुकता निर्माण होते. आणि तिसऱ्या पार्ट मध्ये काय होतं, हा मेन जोक बाहेर येतो, मेन विनोद जो असेल, विनोद काय होतो इथून बाहेर यायला सुरू होतो. तर चिंटू काय बोलतो इथे, तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतोय. तर इथे काय होतात, हे जोक निर्माण होते. पहिल्या दोन मध्ये आपण पाहिलं तर कोणताही जोक तयार नाही झाला, पण नॉर्मल होते. पण तिसऱ्यामध्ये काय पाहिलं, तिसऱ्यामध्ये जर पाहिलं तर काय होतं, ते चिंटू काय बोलते, तुमच्या स्कूटरचे जे किल्ले असेल ते काय कशामध्ये पडलेले, नदीत पडले. आता दोघांचे हावभाव पहा, इथे पहा चिंटूच्या बाबाचे हावभाव जे असले काय, ते हसरे हावभाव आहेत, किंवा आपला मुलगा आपल्याला काहीतरी विचारतोय, या भावनेने काय केलं, त्यांनी हा उत्तर दिलेलं आहे. ते काय केले, ते आपला मुलगा आपल्याला काहीतरी विचारतोय आणि त्या भावनेने काय केलं, त्यांनी उत्तर दिलेलं आहे. पण आता दुसऱ्यामध्ये पहा, शेवटच्या मध्ये
शेवटच्या मध्ये त्यांचे हावभाव जर पाहिले, त्यांचे हावभाव पूर्णपणे काय ते पूर्णपणे बदलले जेव्हा त्यांना कळालं की त्यांची स्कूटरची चावी जी असेल, स्कूटरची चावी कशामध्ये पडलेली आहे, नदीमध्ये पडलेली आहे. म्हणजे हास्यचित्रामध्ये व्यक्तीचे काय करतात ते हावभाव जे असेल, हावभाव काय असतात ते खूप महत्वाचे असतात. पण त्यांच्या हावभावावरून आपल्याला काय करते की तिथे विनोद झालेला आहे की जोक झालेला आहे आपल्याला दिसून येतं. पुढचा असेल, आता आणखी एक गंमत पाहू. हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे हे व्यंगचित्र चित्र पाहताच आपल्याला वाटते ही दोन वेगवेगळी चित्र आहेत. एक लहान मुलगा आणि एक मोठा माणूस, पण भिंतीवर लावले ते चित्र आणि दोघांची केसाची ठेवण पाहिल्यावर लक्षात येते की हा लहानपणी मोठे व्हायोलिन वाजवत आहे आणि मोठा झाल्यावर लहान व्हायोलिन वाजवत आहे. लहान मुलाला मोठ्या वस्तूचं आकर्षण असतं आणि वाढत्या वयानुसार आपण जपलेला छंद अधिक खोल सूक्ष्म असा होत जातो. बाह्य आकाराचे आकर्षण कमी होत असतं, अशा व्यंगचित्रकाराला सांगायचे आहे. आता येते ह्याच्यामध्ये पहा, एक मुलगा आहे, एक मुलगा काय करतोय व्हायोलिन वाजवतोय, पण तो व्हायोलिन जो असेल व्हायोलिन काय त्याच्या आकारापेक्षा पण मोठा आहे किंवा त्याची हाईट जी असेल, उंची असेल, उंचीपेक्षा पण काय आहे ते पूर्णपणे मोठा आहे. तरी पण तो काय करतोय आपला छंद जोपासतोय किंवा आपली जी आवड असते आवड काय करतोय जोपासतोय आणि तो व्हायोलिन वाजवतोय. म्हणजे लहानपणी आपल्याला काय असतं ते मोठ्या व मोठ्या गोष्टीचं आकर्षण असतं किंवा मोठ्या वस्तूंचं काय असतं आपल्याला हे आकर्षण होत असतं. आता दुसऱ्या चित्रामध्ये पाहिलं त्या समोरचं चित्र असेल, तो मुलगा मोठा झालेला आहे, मोठा झालेला असला तरी तो काय करतोय हा छोटाच व्हायोलिन वाजवतोय. का असं असेल? तर आपण मोठं झालो तरी आपण काय करतो लहानपणीचे आपले छंद जे असतात, लहानपणीचे आपले जे काही आवडी-निवडी असतात ते आपण काय करतो मोठेपणी जपण्याचा प्रयत्न करतो. सिंपल जर उदाहरण घ्यायला गेलं किंवा एक्झाम्पल घ्यायला गेलं, तर तुम्ही मोठे झाला किंवा 18-20 वर्षाचे झाला, तर तुमचे जर लहानपणीची खेळणी सापडली, ते लहानपणीचे जर कपडे सापडले, लहानपणीचे अजून काय सापडलं, तर तुम्ही त्याला फेकून न देता तुम्ही काय करतात ते सांभाळून ठेवता. तुम्ही काय करता ते ती गाडी चालवण्याचा प्रयत्न करता. ते काय करा तुम्ही पुढच्या पिढीसाठी जपून ठेवता किंवा तुम्ही अशा कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवता की जिथे कोणालाही सापडणार नाही किंवा तिथे कुठूनही जाणार नाही किंवा हरवणार नाही किंवा चोरीला जाणार नाही. तुम्ही काय करता तुमचे लहानपणीचे छंद जे असतील, तुमच्या आवडी-निवडी जे असतील, त्या आवडी-निवडी काय करता तुम्ही हे जोपासत असता. तर ह्याच व्यंगचित्रकाराने काय सांगितले, कोणतेही शब्द न वापरता, कोणताही लेख न वापरता, काही न वापरता त्या या व्यंगचित्रातून काय केले ते स्पष्ट केलेलं आहे की लहानपणी आपल्याला काय असतं ते मोठ्या गोष्टींचं आकर्षण असतं किंवा मोठे काय वाजवतात किंवा मोठ्यांचं काय चाललं आहे हे काय करतं आपण हे छंद जोपासत असतो. पण मोठेपणी तेच झाल्यानंतर आपण काय करतो ते आपल्या काही छंद असतील, आपल्या काही आवडी-निवडी असतील, आपले काही जे काही हॉबीज असतील ते आपण काय असतो मोठेपणी जपत असतो किंवा आपली खेळणी जे असतील किंवा आपले जे काही आवडी असतील ते आपण मोठेपणी काय करत असतो हे जोपासच असतो. तर हेच काय केले व्यंगचित्रकार रेबर यांनी त्या आपल्या व्यंगचित्रकारातून हे स्पष्ट केलेले दिसून येते. आता पुढचं असेल हास्यचित्र. आता हास्यचित्र बघा, चित्रकलेवर हुकूमत मिळवली की हास्यचित्रात काय जादू करता येते त्याचे उदाहरण. ब्रिटिश व्यंगचित्रकार नॉर्मन थेलवेल यांचं मुलाची कॅप घातली, त्याचा शर्ट, सॉक्स, बूट पाहून लक्षात येतं की हा स्काउटचा मुलगा आहे. त्याच्याकडे सर्वच उपयोगी वस्तू अगदी तयार असतात. इथे इथे त्याच्या बुटात अगदी मध्यभागी काहीतरी घुसून बसले आणि ते काढण्याच्या नादात असलेला हा मुलगा पहा ना कसा वेडावाकडा झालेला आहे. शिवाय त्याचा चेहरा आपल्याला अगदी गुंतवून टाकणारे हे हास्य चित्र. आता इथे पहा, ब्रिटिश चित्रकार नॉर्मन थेलवेल यांनी काय केले ते स्काउटच्या मुलाचं काय केले ते व्यंगचित्र काढलेले आहे किंवा स्काउटच्या मुलाचं काय केलं हास्यचित्र काढले. आता हा पाय त्या बुटामध्ये काहीतरी रुतलेला आहे किंवा काटा घुसलेला आहे. तो पूर्णपणे वेडावाकडा होऊन तो पूर्णपणे काय करतोय स्काउटच्या वस्तूचा उपयोग करून तो काय करतोय ते काढण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे इथं बघा त्या चेहऱ्यावरून आपल्याला दिसून येतो की तो किती कंटाळलेला आहे, तो किती वैतागलेला आहे आणि तो किती म्हणजे तो असं बोलतो ना आपण एकदम चिडचिडपणा करून तो काय करतोय तो त्यातून तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच वेड्या वाकड्या चेहऱ्यावरूनच आपल्याला काय वाटतंय ते थोडस
हसू फुटतं किंवा आपल्याला थोडंसं आपल्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण होतं. आणि हेच हास्यचित्राचं काय असते, हे सर्वात मोठी गंमत असते. एक छोट्या चित्रातून लोकांच्या चेहऱ्यावरती हसू आणायचं, लोकांच्या चेहऱ्यावरती काय आणायचं, थोडंसं स्मित हास्य आणायचं, जेणेकरून काय करतात हे लोक, जे काही बाहेरच्या जगामध्ये जे काही त्रास असतील किंवा बाहेरच्या जगामध्ये जे काही अडी-अडचणी असतील, त्याला हे करून, त्याला विसरून लोक काय चालतील, पुढे चालतील आणि हे लोक या व्यंगचित्राचा काय करतील, हे आस्वाद घेतील. आता आपल्या लक्षात आलं असेल की लहान मुलांचे चित्र काढताना त्या चित्रांचा किंवा त्या मुलांचा लहान आकारच महत्वाचा नसतो, तर शरीराचा प्रत्येक अवयवाचा आकार त्या प्रमाणात लहान असणं गरजेचं आहे. म्हणजे हातापायची बोट ती लहान काढली की आपोआपच नख लहान होतात. नाकाचा होठाचा आकार काढल्यावर कळतं की लहान मुलांच्या भुवया तशाच लहान किंवा एका रेषेचे असतात. लहान मुलांना दाढी मिशा नसतात, हे तुम्हाला सांगायची गरज नाही. यापुढे हास्यचित्र, व्यंगचित्र पाहताना किंवा काढताना अशा बारीक गोष्टीची नोंद तुम्ही सुद्धा घेऊ शकाल. म्हणजे आता लेखकाने इथे शेवटी काय सांगितलेत की जेव्हा एखाद्या लहान मुलांचं आपण काय करत असतो, हे हास्यचित्र किंवा व्यंगचित्र काढत असतो, फक्त ते आकारानं लहान असतं म्हणजे ते लहान मुलाचं चित्र होत नाही. त्यासोबत आपल्याला काय पाहिजे, हे त्याचे हात जे असतील, हात हे काय पाहिजे, त्या वयोमानानुसार ते छोटे मोठे पाहिजेत. ते त्याचे चेहरेपट्टी जी असेल, चेहरेपट्टी काय पाहिजे, ती त्याच्याप्रमाणे वयोमानानुसार छोटी पाहिजे. त्यानंतर हात छोटे झाले म्हणजे त्यांची बोटं छोटी झाली, बोटं छोटी झाली म्हणजे त्यांचे काय झाली, हे नखही छोटी झाली. त्याचबरोबर त्यांचे पायही छोटे झाले. आता अर्थातच त्यांचं होठ, चेहरे जर पट्टी आपण काय केलं, नाक छोटे झाले, पोटही छोटे झाले. त्यानुसार आपण काय केले, त्या लहान मुलांचं आपण चित्र काढू शकतो. तर त्यांच्या भुवया ज्या असतील, त्या भुवया कशा असतात, एका रेषेत असतील किंवा वेडेवाकडे असतील, ते आपल्याला लक्षात घ्यायचं. दुसरं भाग येतात तर त्यांना दाढी मिशा काही नसतात, ते आपण काय, हे वेगळं समजण्याची गरज नाही. म्हणजे लहान मुलांचं जेव्हा चित्र आपण काढतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय कराव्या लागतात, ह्या ध्यानात घ्यावे लागतात. फक्त आकार लहान झाला म्हणजे ते लहान मुलांचं हास्यचित्र किंवा व्यंगचित्र होत नाही. त्याबरोबर त्यांची नख असतील, त्यांच्या हातापायची बोटं असतील, त्यांचे होठ असेल, त्यांचे नाक असेल, त्यांचे डोळा असेल, त्यांचे हावभाव असेल, हे सुद्धा काय करायचं, आपल्याला हे आपल्या लक्षात घ्यावे लागतात आणि ह्यातूनच आपल्याला काय करावं लागतं, हे मुलांची हास्यचित्र काढावी लागतात. तर त्या पाठामध्ये लेखकाने काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, लेखकाने सांगण्याचा हा प्रयत्न केलेला आहे की हास्यचित्र आणि व्यंगचित्र आपण जेव्हा काढतो, तेव्हा त्यामध्ये काहीतरी थोडासा फरक असतो. हास्यचित्र म्हणजे काय, फक्त हसवण्यासाठी काय केलं जातं, ते बनवले जातात. पण व्यंगचित्र काय, तर व्यंगचित्रातून काहीतरी उपदेश दिला असतो, काहीतरी विचार दिलेला असतो, काहीतरी विचार करण्यासाठी भाग पाडलेलं असतं, ते आपल्याला दर्शवलं जातं. आता पण जेव्हा तुम्ही हास्यचित्र का व्यंगचित्र काढता, पण त्यातले जे लहान मूल जे असेल, लहान मूल जर तुम्हाला काढायचे असेल, लहान मूल काढताना तुम्हाला पूर्णपणे लक्षात ठेवावं लागतं की त्यांचे हावभाव कसे आहेत, त्याची निरागसता जी असेल, तर त्यांचा जो खरापणा जो असेल, तो खरापणा एक आपल्याला काय करायचं, त्यातून दर्शवायचा आहे. म्हणजे त्यांच्या नकलांची आपल्याला हुबेहूब काय करायची, नक्कल करायची. त्यांच्या वागण्याची, बोलण्याची आपल्याला काय करायची, नक्कल करायची. फक्त त्यांच्या चेहऱ्याची नक्कल न करता आपल्याला त्यांच्या बोलण्या चालण्याची आपल्याला काय करायची, नक्कल करायची. तर तुमच्यापैकी कोणी जर आर्टिस्ट असेल, तर आर्टिस्टला हे माहिती असतं की की त्यांच्या बोलण्या चालण्याची नक्कल कशी करायची. खूप लोकांना असा प्रश्न पडला असेल की त्यांच्या बोलण्या चालण्याची कशी आपण नक्कल करायची वगैरे वगैरे. आता यातूनच दिसून येतं, ही सगळ्यात मोठं एक्झाम्पल असेल की ती मुलाचा काय सच्चेपणा दाखवलाय, खरेपणा दाखवलाय की त्या मुलाला काय दाखवायचं, फक्त दाखवायचंय की मी माझी चांगली जी गोष्ट असेल, फुल मिळालं, देवाला काय असते, फुल प्रिय असतं. मुलांच्या मनामध्ये काय असते, बसलेलं असतं की मुलं देवाला काय असतं, फुल प्रिय असतं आणि त्यामुळे देव पावतो किंवा देव प्रसन्न होतो. पण एकही फुल मिळालं नाही, त्यामुळे काय करतो, तर आपल्या जवळची जी प्रिय वस्तू असेल, आपल्या जवळची जी आवडती गोष्ट असेल, ती आवडती गोष्ट काय करतो, हे देवाला अर्पण करतोय. त्याचबरोबर पहा, फक्त मुलांचं नाही, तर देवाचे जर तुम्ही हे जर पाहिलं, देवाचं जर तुम्ही चित्र पाहिलं, देव पहा कसा करतोय, त्या मुलाच्या भेट देण्याच्या वस्तूला आपण काय करतोय, तो गणपती बाप्पा हसतोय किंवा तो
स्मित हास्याने काय करतो, स्वीकार करतोय. म्हणजे इथं देवाचंही काय केलंय त्यांनी, असं एक चित्र बनवलंय की देव पण काय झाले त्या मुलाच्या हुशारीवरती किंवा त्या मुलाच्या सच्चाईवरती किंवा मुलाच्या खरेपणावरती काय झालेलं तो खुश झालेला आहे आणि तो स्वीकार करतोय आणि तो काय करतोय, हसतोय. त्याचप्रमाणे म्हणजे हास्यचित्रामध्ये आपल्याला पूर्णपणे काय करतात हे लेखक दर्शवतात की इथं नेमकं मुलाला बोलायचं काय आहे आणि मुलाला सांगायचं काय यातून काय करतात हे दर्शवत असतात. तर आजचा लेक्चर आपला इथे संपतो. तर उद्याच्या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत, हे त्या पाठाखालचा स्वाध्याय पाहणार आहोत. त्या पाठावरचे जे शब्दार्थ आले असतील ते शब्दार्थ आपण पाहणार आहोत. त्याचे काही जर हे असतील टिपा असतील किंवा त्याचे काही वाक्यप्रचार असतील ते आपण काय करणार आहोत यातून पाहणार आहोत. आणि उद्या आपण थोडेसे काही आम्ही व्यंगचित्रही दाखवणार की त्या व्यंगचित्राकारून आपल्याला काय समजते किंवा काय दर्शवता येतील हे आपण काय करायचे उद्याच्या पाठामध्ये पाहायचं आहे. तर आजचा पाठ हा इथे संपतोय. धन्यवाद. थँक्यू संपलेलं आहे. सर. हो हो, थँक्यू सो मच.